नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण महिन्या आधी तर एक व्हिडिओ घेतला होता की मिरची आता बहुत आपले की त्यांचं म्हणणं होतं आपलं मिरची प्लॉट बघायला. मिरची प्लॉट सेटिंग वगैरे त्यावेळेस पण एकदम जबरदस्त होती. आता त्याच्यापेक्षा एकदम जबरदस्त झाला आहे मित्रांनो. मिरची या दिरा त्यात तुम्ही मिरची बघू शकता, सेटिंग बघू शकता आणि फळधारणा आणि वाढली कशी ती पण बघू शकता. कारण की बरेचसे प्लॉट आमच्या इथे लावले गेलेले आणि ते जे झाले त्याच्यावर अटॅक आला आहे. अटॅक कोणता तर माहिती मित्रांनो, थ्रिप्सचा. थ्रिप्समुळे बऱ्याचशा मिरच्या आहे ना, म्हणजे आपण जे चुरडा मुरडा म्हणतो किंवा गुबड्या म्हणतो ह्या तिच्यामुळे फार मला बरेचसे प्लॉट आता म्हणजे आता स्टॉप झाले. पण हा प्लॉट बघितला आपण, याच्यामध्ये तुम्ही आता मिरची सेटिंग बघू शकता, मिरची बघू शकता, लागवड पण कशी आहे आणि तिची फुलधारणा पण बघू शकता. आणि जो प्लॉट आहे तो प्लॉट एकदम सक्सेसफुल झाला आहे. आणि ह्या बाबतीमध्ये सांगू शकतो की बऱ्यापैकी शेतकऱ्याचं उत्पन्न इथून वाढू शकतं. आजचे भाव बघता तुम्ही थोडे कमी झाले असेल, पण मित्रांनो जिथं आपल्याला 5 ते 10 क्विंटल मिरची निघते त्या सेटमध्ये म्हणजे त्या स्पॉटमध्ये जर आपल्याला कमी की 15 ते 20 क्विंटल जर माल निघत असेल तर आज शेतकरी कुठे सुजलाम होऊ शकतो. मित्रांनो बाकी तुम्ही व्हिडिओ बघू शकता, व्हिडिओमध्ये तुम्ही मिरची पण सेट कशी झाली ती पण बघू शकता. ह्या प्लॉटची सेटिंग केली आहे म्हणजे पूर्ण ट्रीटमेंट जे दिली पहिल्यापासून ते रामेश्वर पवार यांनी केली आहे. तुम्हाला जर कोणाला मिरची सेटिंग किंवा याच्यावर उपचार वगैरे करायचा असेल मिरचीवर तर तुम्ही रामेश्वर भाऊशी कॉन्टॅक्ट करू शकता. नक्कीच शेतकरी मित्रांनो, कारण आज आपण सोयगाव तालुक्यामध्ये काळी साहेबाच्या प्लॉटवरती आम्ही वरची घाटावरती पण सिल्लोड भोकरदान जाफराबाद जिथेही रामेश्वर सरांचे जेवढे प्लॉट आहे त्यांनी ट्रीटमेंट ठेवली आहे तिथं एकदम उत्कृष्ट पद्धतीने ट्रीटमेंट दिली आहे आणि शेतकऱ्यांचा नक्कीच तिथं फायदा झालेला आहे. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, माझं नाव रामेश्वर पवार, ॲग्रिकॉस आणि मी एका विभूती ॲग्रोमध्ये जिल्हा प्रतिनिधी आहे. आज आपण हे सोयगाव इथं कैलास काळे माजी नगर अध्यक्ष सोयगाव यांच्या शेतामध्ये आपण आलो आहे. हा प्लॉट आहे 21,000चा, बरोबर ना? आणि त्यानंतर ह्या प्लॉटची ट्रीटमेंट पहिल्यापासून आपल्याकडं चालू आहे. आणि हे दादांनी हे शेत आहे आता वैभव आणि संतोष भाऊ हे बघतात, दोघांची अर्धी मिरची आहे. आत्तापर्यंत यांनी मोठी मिरची इकडं 6,000, आतापर्यंत 2 तोड्यामध्ये 42 क्विंटल तोडली आहे, बरोबर आहे काका? हो. आणि त्यानंतर ही मिरची आहे 14,000, त्याची हाताळणी झालेली आहे आणि 15 क्विंटल याची हाताळणी आलेली आहे. आणि त्यानंतर आता हा पूर्ण आपलं टार्गेट आहे आणि 100% कंप्लीट होणार. ते आपल्याला 100 क्विंटल माल एका तोड्याला काढणं आहे आणि निघणार आहे, हे आम्ही काकांना बोललेले आधीच. ठीक आहे. त्यानंतर मिरचीमध्ये येणारी अडचण अशी आहे की पहिले आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ब्लॅक थ्रिप्स, त्यानंतर कोकडा आणि जी गळ होते, ह्या तिन्ही गोष्टीचं नियंत्रण आपण योग्य पद्धतीने या प्लॉटवर केलेलं आहे, बरोबर आहे का? आणि त्यानंतर सगळ्यात तुम्हाला जर मिरची सक्सेस करणं असेल किंवा तोडे चांगले करणं असेल तर तुम्हाला मुळ्यावर काम करावं लागतंय, बरोबर आहे का? कारण की मुळ्यावर जर काम केलं, मुळ्या स्ट्रॉंग असलं तर झाड हा मजबूत असतो. त्यामुळं आपण पहिले काम हे मुळ्यावर करत असतो. आणि शेतकरी गडबड काय करतात, तोडे लवकर निघले पाहिजे. ज्या झाडाचा तोडा लवकर तुम्हाला काढणं आहे तो झाड टिकत नाही आणि ती क्वांटिटीमध्ये निघत नाही. जो झाड टिकला त्याचे तोडे तुम्ही नंतर झाड व्यवस्थित असला तुम्ही कितीही तोडा घेऊ शकता, बरोबर आहे का? काका तुमचं काय वाटतं माझ्या ट्रीटमेंट यावर्षी? ट्रीटमेंट तशी समाधानकारक आहे, पण बहुतेक थोडासा माझ्या अंदाजाने तरी नायट्रोजनचा अधिक नाही. आपण याला मागच्या वेळेस काय मी चमत्कार देत होतो, पण हे म्हणे थांबवणार होतो त्याला. ही ती थोडी हाईट वाढली आहे ना, आता या फवारणीमध्ये आपण त्यांना थांबवणार आहे, त्याने की त्याची मालची सेटिंग अजून जास्त प्रमाणात वाढेल. अजून कसं वाटतं तुम्हाला? अजून बाकीचं तसं तर ठीक आहे, सगळं तिला व्यवस्थित आहे. अगदी प्लॉट चांगला आहे, कोकडा नाहीये, ब्लॅक थ्रिप्स नाहीये, गळ नाहीये, काहीच गळ तर अजिबात नाही. बरोबर.